2 वेळा भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोल इंडिया या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात 27 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे। हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टिव्ह फाउंडेशनच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सूरज अंकारकडे सोपवण्यात आली आहे। आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली। यावेळी पद्मश्री हरिहरन व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पंडित अतुलकुमार उपाध्ये व सूरज अंकारचे संचालक राजेश व तेजस उपाध्ये उपस्थित होते। याविषयी बोलताना पद्मश्री हरिहरन म्हणाले, संगीतातील विविधतेचा आनंद एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना मिळावा ही या महोत्सवाची मूळ संकल्पना आहे। महोत्सवात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, ठुमरी, महाराष्ट्र राज्याचे पारंपरिक संगीत प्रकार व इलेक्ट्रॉनिक डान्स, म्युझिक आदी संगीत प्रकारांचा समावेश असेल। पुण्यातील रसिक प्रेक्षक हे नव्या प्रयोगांबाबत कायम सकारात्मक तर असतातच, मात्र मोठ्या मनाने ते अशा प्रयोगांना प्रोत्साहन देखील देतात। त्यामुळे सोल इंडिया या महोत्सवाच्या आयोजनाला पुण्यापासून सुरुवात करीत असल्याचे हरिहरन यांनी आवर्जून नमूद केले। पिछले 25-30 साल से मैं 25 साल से और से एक शो कर रहा हूँ, उसका नाम है सोल इंडिया। एंड इन दिस show I sing all my styles of music, from khayal, ठुमरी, film songs, ghazals, fusion in form of colonial cousin songs. So it is a confluence, a meeting point of all styles of music which exists in India. That is my concept when I say Soul India. It can be dance, an Indian dance. It can be an actor, an Indian actor, or puppetry, for that matter, folk singers. So all these things are a part of Soul India. All these artists, right from the classical artists to pop artists to Hindi funk to fusion, to all these genres are included in Soul India. तो मैंने अभी तो गाते गाते 50 साल हो गया है मेरा, तो मैं सोचा इसको मैं कैसे आगे बढ़ाऊं। तो मैं सोचा कि एक फेस्टिवल क्यूरेट करते हैं जहाँ पे हर स्टाइल का गाना बजाना हो, और उसमें जहाँ पे हो रहा है एक दिन उसी प्रांत का और उनके आर्टिस्टों का एक प्रोग्राम हो, और हर प्रोग्राम में नए कलाकार को पेश करें। दैट इज इम्पोर्टेंट। और हमारा ट्रस्ट है, तो इसमें जो हमें आमदनी हमें मिलता है, जो भी फंड्स मिलते हैं, तो उसको किस तरीके से हम फॉर द बेनिफिट ऑफ म्यूजिशियंस एंड स्टूडेंट्स, ये भी हमारा स्कीम है करने के लिए। तो ये सब सोचकर मैंने कहा कि सोल इंडिया फेस्टिवल शुरू किया जाए। पुणे में क्यों? मैं पहला दिल्ली में सोचा, फिर मैं पुणे का जो ऑडियंस है बहुत रिसेप्टिव है, और वो इतने खुले माइंड के हैं कि उस क्लासिकल म्यूज़िक से लेकर, नाट्य संगीत से लेकर, महाराष्ट्रीयन संगीत से लेकर, गज़ल, फिल्मी गाने सब सुनते हैं। तो विच आई थॉट दैट पूना इज़ द बेस्ट सेंटर टू स्टार्ट दिस इज़ द फर्स्ट टाइम आई एम हमारा प्रीमियर क्या है, शो है, ये प्रीमियर शो है। और अतुल जी, तेजस, राजेश सब हमारे साथ हैं,
क्योंकि हम तो एक साथ अकेले तो नहीं कर सकते हैं ये। सिर्फ सोच सकता हूँ, कह सकता हूँ, लोगों को ले आ सकता हूँ, और आपके सामने हम हैं। और आज हम 2025 सोल इंडिया फेस्टिवल का घोषणा कर रहे हैं। तर पहिल्या दिवशी शास्त्रीय संगीताचा दिवस आहे, तर साज और आवाज असं आपण त्याला त्या दिवशीला टायटल दिलं आहे. तर त्याच्यात गुलाम नियाझी, त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला नंतर पूर्ण मिळेलच. त्यांचं गाणं आणि नीलाद्री कुमार यांचं सतार वादन आहे. दुसऱ्या दिवशी साऊंड्स ऑफ महाराष्ट्र म्हणून राहुल देशपांडे हे क्युरेट करत आहेत आणि त्याच्यात अगदी सगळे महाराष्ट्र ओरिएंटेशनचे गोष्टी आहेत. म्हणा तुम्ही नाट्यसंगीत म्हणा, अभंग म्हणा, अगदी भारूडपासून सगळं त्याच्यात एक स्टोरी लाईन म्हणून क्रिएट होईल. त्याचे ऑडिओ व्हिज्युअल्स असतील. हे सगळं राहुल दादा स्वतः क्युरेट करतोय. त्याच्यात प्रियांका पण असणार आहे. प्रियांका बर्वे विल ऑल्सो बी अ पार्ट ऑफ इट. तिसऱ्या दिवशी पंडितजी स्वतः शंकर महादेवनजींबरोबर एक किंग्स इन कॉन्सर्ट अशी त्यांची स्वतःची एक कॉन्सर्ट थीम आहे. बॉलिवूड शो असेल तो. तर त्याच्यात पहिले हरिहरनजी, त्याच्यानंतर शंकरजी सोलो सोलो, आणि मग त्याच्यानंतर एकत्र एक कॉम्बिनेशन म्हणून पहिल्यांदाच पुण्यात होतोय हा. जगभर झालाय ऑलरेडी, पण पुण्यात आय थिंक सोल इंडियाची वाट बघत होते. तर ते बघता चौथ्या दिवशी आपण वळतोय ठुमरी आणि गझलकडे. तर ते शामे महफिल म्हणून आपण त्याला टायटल दिलं आहे. तर त्याच्यात जगदीश प्रसादजींचे चिरंजीव सम्राट प्रसाद स्टार्ट करतील. त्यानंतर मधुबंती बागची असते. पुण्यात पहिल्यांदाच गात आहेत मधुबंतीजी. त्याच्यानंतर पृथ्वी गंधर्व आणि प्रतिभा सिंग बघेल गझल गातील. आणि शेवट ह्याचं सुरेश वाडकरजी करणार आहेत, पंडित सुरेश वाडकरजी. अर्थात हा 4 दिवसांचा महोत्सवाचा आमचा प्रयत्न आहे की त्याच्या आधी पण काही वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात काही बिल्डअप करता येईल. छोटे काही आपण इव्हेंट्स करता येतील का, पण इट ऑल डिपेंड्स ऑन सगळं शेड्युलिंग कसं होतं आहे आणि पंडितजींना पण कसा वेळ काढता येत आहे. बट काही आम्ही बिल्डअप प्रयत्न करतोय की फिनिक्स मार्केट सिटीमध्ये किंवा हिंजवडीमध्ये जिथे असं यंगर ऑडियन्सचा वावर जास्ती असतो किंवा वेगळा थोडा ऑडियन्स असतो, त्यांच्यापर्यंत पण पोहोचून आपण काहीतरी छोटी इव्हेंट्स क्युरेट करून सोल इंडियाचा 4 दिवसांचा महोत्सव आपण पुण्यात